आमच्या पाचवडसारख्या गावामध्ये लोक सांगतात की बाबा सक्रातीला एक महिला मंडळाला ओसायला ते ऊस लागतो, ऊस ते कुठून तरी बाहेर आणायला लागायचा. तर आज लोक ज्यांचं बागायत आहे तीच लोक सांगतात की जवळजवळ 70-80 एकर ऊस आहे. तर इकडं आपल्याला एक टेकडी दिसते, त्या टेकडीवरती वाळलेली कुसळं दिसत आहेत, पण त्याच्याच लगत तिथून खाली पट्टा सगळा जो आहे तो हिरवळ आहे. म्हणजे पाक टेकापर्यंत तिथंपर्यंत शेतकरी तो शेती करत गेलाय. कशाच्या जीवावर गेलाय ही किमया नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. पहिलं कसं 4 ते 5 महिने पाऊस पडल्यापुरतं पाणी असायचं, नंतर पाणीच नसायचं. पण आता मे महिना आला तरी पाण्याची कमतरता नाही. 18च्या अगोदर ज्या भागामध्ये 500-500 फूट होलं मोकळी असायची कोरडी, त्याच भागामध्ये वर्षभर वड्यात पाणी असते. आणि आमच्या कधी स्वप्नात वाटलं नाही की पाचवडच्या वड्यात उन्हाळ्याला कधी पाणी असेल म्हणून. ह्या गावाला 8-8 महिने टँकरनं पाण्याची व्यवस्था शासनाला करावी लागली होती. त्यावेळेस पाणी उपलब्ध जास्त नव्हतं. कुठंतरी एखाद्या ठिकाणी बोरवेल असेल तिथं मग लाईन लावावी लागायची पाण्यासाठी. त्यावेळेस खूप पाण्याची म्हणजे टंचाई होती. आता पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही अवस्था, तर मग शेतीच्या बाबतीमध्ये तर अतिशय बिकटच अवस्था असायची. माणसं मशागत करायला धजवत नव्हती का, तर पाण्याचा अभाव असायचा. पाण्याविना शेती कशी करता येईल. मी माझ्या मित्राकडून जवळजवळ 7 किलोमीटरवरून पाईपनं पाणी आणलं होतं आणि ह्या बागात जगवल्या होत्या. म्हणजे एवढी 17-18ला ह्या गावची परिस्थिती नाजूक होती. त्याच्यामुळं गावामध्ये काहीतरी विकास झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, ही प्रत्येकाची तळमळ असायची. तर त्यासाठी नाम फाउंडेशन म्हणून संस्थेने इंधन वापरून तुम्हाला जेवढं काम करून घ्यायचं आहे तेवढं त्यांनी सांगितलेलं होतं. मग लोकसहभागातून ह्या चारही बाजूला 3-4 महिने काम दररोज असं रेग्युलर काम चालू होतं. त्याचं 18 साली मशीन मिळाली आणि 23 एप्रिलपासून साधारण 70-80 दिवस ती मशीन आमच्याकडे चालली आणि त्यामधून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर लांबीच्या ओढ्यांचं खोलीकरण करून घेण्यात आलं आणि त्यामध्येच एक आलेला तलाव त्याचंही खोलीकरण करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग CCT, डीप CCT असं मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलं. आणि त्याच्यामुळं असा फायदा झाला की पावसाचं पडणारं पाणी जे आहे वाहून न जाता त्या चरीमध्ये पाणी साचायला लागलं, बंधाऱ्यामध्ये पाणी साचायला लागलं. आणि त्याच्यामुळं मग साहजिकच आजूबाजूला जे विहिरी आहेत, त्याचबरोबर ओढे आहेत, बोर आहेत, पाण्याची पातळी वाढली. आणि त्यामुळे लोक पिकं भरपूर घ्यायला लागले. तुमचं खरीपाचं भरपूर पीक व्हायला लागलं, रब्बीचं भरपूर पीक व्हायला लागलं. परिस्थितीनुसार कॅश क्रॉप लोक घ्यायला लागले, उन्हाळी पिकं घ्यायला लागले. अशा पद्धतीनं बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा ह्यातनं उत्पन्नही वाढलं बऱ्यापैकी. होल घेतलं तर 400-450-500च्या खालीच पाणी लागायचं. आत्ता जर का तुम्ही बोर घेचाल तर तुम्हाला 90 फुटावरती पहिलं पाणी म्हणजे शाश्वत पाणी लागतं. आणि सुरुवातीला 30-35 फुटावरून ओली माती येते. पहिलं असं नव्हतं, सगळं धुरळा भार यायचं. पाणी नव्हतं त्यावेळेस 3 ते 4 एकरच शेती पिकवायचो. नाम फाउंडेशनचं काम केल्यानंतर आता 20 ते 22 एकर शेती आम्ही बागायत करतो. आम्हाला गावामध्ये पाणी सोडताना पहिले अडचणी निर्माण होत होत्या. 4-4 दिवसानं 8-8 दिवसानं गावाला पाणी सोडायची वेळ येत होती. आता साधारण ह्या 3-1 वर्षामध्ये आम्ही 1 दिवसाआड फुल पाणी सोडतो, अर्धा-पाऊण तास. म्हणजे अक्षरशः गावातले ग्रामस्थ लोक म्हणतात पाणी नको एवढं आम्हाला. पहिलं कसं ही गोटा बांधला नव्हता, आता गोटा बांधलाय. नंतर ही नाम फाउंडेशनचं काम झालं नाही त्यावेळेसपासून आम्हाला शेतीतून उत्पन्न भेटलं. मग शेळी पालन आम्ही पहिल्यांदा 2 केल्या, नंतर अशा वाढवत शेळ्या वाढवल्या. त्यांचा आर्थिक दर्जा सुधारला, त्या कुटुंबांचा आर्थिक दर्जा सुधारल्यामुळं स्थानिक बाजारपेठेमध्ये फिरतं भांडवल वाढायला लागलं ना. त्यामुळं आणि उद्योग व्यवसायाला बी अतिशय चांगली गती निर्माण झाली, अतिशय चांगलं उत्पन्न त्यांचं निर्माण झालं. जसं की ती सेतू बांधताना त्या खारीचाही त्याच्यामध्ये थोडा सहभाग होता. असं या गावामध्ये प्रत्येकानं हे माझं गाव आहे आणि माझ्या गावासाठी चांगल्या कामासाठी काही ना काहीतरी माझं योगदान हे झालंच पाहिजे, ही तळमळ प्रत्येक नागरिकाची असायची. सांगायला मला अभिमान वाटतो बघा.
मराठी शाळेमध्ये लहान लहान चिमुरडी मुलं, त्या मुलांना वाढदिवसाचं खाऊला दिलेले पैसे पालकांनी, त्या लहान लहान मुलांनी ते खाऊचे पैसे साठवले, साठवून त्यांनी या कामासाठी ते पैसे दिले। नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे काम झालं। त्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांच्या सहकार्यामुळं ह्या गावाचा कायापालट झालेला आहे।